नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सावंतांच्या दुनिया मराठी युट्यूब चॅनलवरती। तर आज आपण काहीतरी नवीन बनवणार आहोत, ज्या आपला शिळा भात उरलेला असतो त्यापासून आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत। शिळ्या भाताचे मंचुरियन बोलू शकतो मी, मंचुरियन टाईप वडे ते बनवणार आहोत आज आपण। तर त्यासाठी मी साहित्य घेणार आहे, लसूण, एक गाजर घेतलेला आहे आणि शिळा भात आपल्याकडे रात्रीचा उरलेला। तर तुमच्याकडे सुद्धा शिळा भात उरलेला असेल, तुम्हाला ऑप्शन नसेल तर की त्या भातापासून आपण काय करावं, तर त्या भाताचे तुम्ही ते वडे बनवू शकता आणि तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरातील परिवारांना, लाडक्यांना, तुमच्या आवडीच्या माणसांना तुम्ही बनवून भरवू शकता। तर तुम्हाला रेसिपीमध्ये बनवून राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्रेम द्या। आता मी बनवायला तयारी करतो आणि तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं ते, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला राहा। रेडी आहे रेसिपीमध्ये? तर मित्रांनो, हे बघू शकता, इथे मी लसूण घेतलेले आहे आणि मी लसूणला बारीक चिरून घेतो एकदम, पण का ह्याला आपण मिक्स करून घेणार आहोत। म्हणजे जेव्हा आपल्याला ह्याला आधी भाजून घेणार पॅनमध्ये एकदम, त्यानंतरला आपण ह्याला। तर मित्रांनो, आपलं गाजर वेल बारीक चॉप झालेला आहे। तर आता मी कांदा कापणार आहे। तर कांदा कापून झाल्यानंतर आपण बघू शकतो इथे शिळा भात आपला आहे, बटाटे बाहेर आहेत। तर आता मी ह्याला सगळ्यांना आधी पॅनमध्ये प्रॉपरली थोडंसं भाजी शिजवून घेणार आहे आणि हे जे आहे त्याला भाजून थोडं घेणार आहे, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। तुम्हाला दाखवून मी कसं करतो। त्याला मी कांदा कापून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता, हा मी पॅन घेतलेला आहे। आता ह्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे। आपली भाजी आहे ती आपण थोडीशी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं तेल मी टाकलेलं आहे पॅनमध्ये। आता मी याला व्यवस्थितरित्या जे आपलं म्हणजे भाजी जी आहे, गाजर वगैरे ते सगळं त्याने आता भाजून घेणार आहे यामध्ये। तर सर्वात पहिली मी टाकते मध्ये लसूण सुंदर अशी तडतडलेली आहे, बघू शकता एकदम प्रॉपर। त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, सगळी जेवढी लसूण असते मी सगळी टाकलेली आहे त्याच्यामध्ये। एकदम म्हणजे हलकीशी अशी भाजून घ्यायची, हलकीशी। यामध्ये मी आता ना गाजर ऍड करतो। आपला जो गाजर होता तो मी ऍड केला त्याच्यामध्ये। अजून पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, फरसबी टाकू शकता, शिमला मिर्च येल्लो कलरची भेटते ती वाली टाकू शकता। तिला काय काय वेगवेगळी नाव आहेत, पण मी तिला येल्लो कलरचीच बोलतो, पण का मला नाही माहिती नाव। तर मी आता याच्यामध्ये गाजर टाकलेलं आहे। म्हणजे एकंदरीत ज्या भाज्या आहेत ना त्या तुम्ही भातामध्ये टाकणार, तर थोडंसं कच्च्या असं शिजवून घ्या थोडंसं त्यांना। एकदम सुंदर अशी भाजी आपली। त्यामध्ये मी कांदा ऍड करतो। तर मित्रांनो, बघू शकता आपलं जे भाजीचं बनवायचं होतं ते बनवून झालेलं आहे। आता इथे मी सुरुवात करत आहे आपल्या मेन रेसिपीला। तर इथे बघू शकता तांदूळ घेतलेला आहे आपण, आपला शिळा तांदूळ होता तो, भात होता तो, आणि त्याला आता मी व्यवस्थितपणे साईड म्हणजे व्यवस्थित हे करून घ्यायचं, आपल्याला सुटा करून घ्यायचं त्याला। तर आता आपला भात सुटा झालेला आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे ही बटाटी, आणि यामध्ये ही आपली जी भाजी बनवलेली होती ती मी ॲड करणार आहे। मी भांडं चेंज केलेलं आहे, कारण का त्या भांड्यामध्ये खूप आपल्याला भात ओव्हर झालेला भात त्या भांड्यामध्ये। त्यामध्ये आता मी कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे थोडंसं, बघू शकतो कॉर्नफ्लॉवर थोडंसं ॲड करा, थोडंसं तांदळाचं पीठ टाकावं थोडं करून टाका।
थोडंसं तांदळाचं पीठ अजून टाकावं तुम्ही. बस. तर आता बघू शकता तांदळाचं पीठ पण गेलेलं आहे यामध्ये. तर आता मी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे. मळून घेण्याआधी मी यामध्ये टाकणार आहे थोडंसं ओरेगॅनो. ओरेगॅनो टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपला पेरी पेरी मिक्स मसाला, तुम्हाला हवा तसं तुम्ही चवीनुसार टाकू शकता. मी थोडंसं टाकलेलं आहे. या मिश्रणमध्ये ऑलरेडी सगळं असतं, तर थोडंसं इथे मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं. नावासाठी टाकायचं तुम्ही. आणि यामध्ये टाकायचा आपला थोडासा मालवणी मसाला नसेल जर कोणत्या पण रेसिपीमध्ये, तर ती रेसिपी अपूर्ण आहे. तर थोडासा आपला मालवणी तडका, या बाहेरगावच्या डिशला आपला मालवणी तडका दिलेला आहे मी. पाणी अजिबात नको वापरू, कारण का जे गाजर वगैरे आहे त्याला ऑलरेडी पाणी सुटून जातं. त्याला फक्त तुम्ही मळून घ्यायचं आहे. बघू शकता जे आपण भात जो घेतलेला तर आम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि प्रॉपरली झालेलं सगळं. जे कॉर्नफ्लॉवर जे असतं ते पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. त्याचं पाणी, कारण का ह्याचे जे आपण बॉल्स बनवणार त्याच्यात डिप्स करायचे त्यासाठी. आणि हे ब्रेड क्रम्स आहेत, ब्रेडचा चुरा, एकंदरीत ब्रेडला भाजून त्याचा मिक्सरला लावून चुरा केलेला आहे ते. आणि इथे आपलं चीज आहे जे ह्या भाताच्या गोळ्याच्या मध्ये येणार. आणि इथे बघू शकता तुम्ही राईट साईडला आपलं तेल आहे, त्या तेलामध्ये ते तळले जाणार आहे. आणि तळल्यानंतरला मी इथे प्लेट रेडी केलेली आहे टिश्यू पेपरवाली, कारण का सगळं तेल शोषून घ्यायला. थोडंफार तेल राहतं पण काय विषय नाही. आता एक बनवायला सुरुवात करतो. तर असा हा गोळा घ्यायचा आहे. त्या गोळ्याला आधी असं चपटा करून घ्यायचं तुम्हाला. त्यानंतरला त्याच्या आत आपल्याला टाकायचं आहे चिजेंद्र. तो घेता मी एवढा चीज टाकलेला आतमध्ये. मग याला कवर करायचं आहे पूर्ण वरून. व्यवस्थितरित्या कवर करून ह्याचा लाडू बनवून घ्यायचा. लाडू भाताचा लाडू. तर बघू शकता आपला भाताचा लाडू तयार झालेला आहे. तर असे लाडू बनवून घ्यायचे. आता मी आधी लाडू बनवून घेतो. तर मित्रांनो इथे बघू शकता आपले 4 लाडू झालेले आहेत. तर आता मी याला तळण्यासाठी सोडतोय, कारण का आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता याची प्रोसेस आहे, याला आपला जो मैदाचं हे कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी होतं त्यामध्ये असं व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं. त्यानंतरला आपल्या ब्रेडचा जो चुरा आहे त्यामध्ये टाकायचा आहे. आणि ब्रेडचा चुरा मस्तपैकी वरून लावून घ्यायचा याला. बघू शकता. आणि आता याला तेलामध्ये विसर्जित करायचं. तेलामध्ये एक सोडलेला आहे. आता असेच मी बाकीचे सोडून घेतो. हा बघा तेलातला व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी एक मिनिट. तर मित्रांनो बघू शकता याला व्यवस्थितरित्या तुम्हाला डीप फ्राय करून घ्यायचं. तर मित्रांनो बघू शकता आपले जे राईस चीज बॉल्स आहेत ते तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत असे दिसत आहेत. तर थोडा वेळ मी याला ठेवून नंतरला बाहेर काढून घेणार आहे.